नमस्कार मित्रांनो, निकाल आपल्या हातात नसतो एकदा परीक्षा झाल्यानंतर. तसं निवडणूक संपली, आता तुमच्या हातात निकाल नाही राहिला. आता उद्या तुमचा निकाल लागणार आहे. उद्या म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अर्थ न घेऊ. लोकसभेची जर निवडणूक असेल तर ते परवा लागणार आहे. तुमच्या परीक्षेचा निकाल लागणार असेल तर वेगवेगळ्या तारखा आहेत. तर मी आज जे बोलणार आहे ते कुठल्याही निकालाच्या अनुषंगानं पहिल्यांदा थोडं बोलणार आहे आणि त्यानंतर लोकसभा 2024च्या इलेक्शनला इलेक्शनच्या निकालाला कसं सामोरं जायचं, अशा परिस्थितीमध्ये डगमग न होता, काळजी न करता, चिंता न करता कशा पद्धतीनं निकालाला ॲक्सेप्ट करायचं या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा एक लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हे एकदा सत्य लक्षात घेतलं म्हणजे जे हातात नाही त्याच्या मागं लागून हताश होण्यापेक्षा जे काही हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं हे शहाणपणाचं लक्षण असतं आणि ते सुखी जीवनाचं आणि आनंदी जीवनाचं लक्षण असतं. त्यामुळं प्रत्येक वेळी आता तुमच्या हातात काय आहे, यावेळी प्रत्येक वेळी असं एक प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारला पाहिजे, आत्ता काय करता येईल. हा एक प्रश्न नेहमी मंत्रच लक्षात ठेवायचा. आत्ता काय करता येईल. आता काय करू, आता कसं होईल, असं नाही शब्द वापरायचा. आत्ता काय करू, मनाला विचारायचं, आता मी हे करू शकतो. हे दोन प्रश्न कधीच विसरू नका, लिहून ठेवा तुम्ही. आता काय करू, प्रश्न विचारायचं. प्रश्न आतून काय आवाज येतो, हे कर म्हणते कधी कधी आतला आवाज. पुन्हा बुद्धीनं विचार करायचा आणि मग त्याच्यावर मग निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. मग जे निश्चय केला, जो निर्णय घेतला त्यावर ठाम राहायचं. आणि मग आता तुम्हाला स्वतःला सांगितलं पाहिजे, यस मी हे करू शकतो. आता या पद्धतीने मी विचार करू शकतो. सकारात्मक विचार करावा लागते, तुम्हाला सकारात्मक भावना बाळगाव्या लागतील, सद्भावना बाळगावं लागेल आणि सत्याचा स्वीकार करावा लागेल. आणि लक्षात ठेवायला आपण एक सत्य स्वीकारलं पाहिजे की जागा एक आहे. तुमच्या वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या असतील, पण लोकसभेचा जर मी सध्या लोकसभेच्या अनुषंगाने थोडं बोलतो, एकच जण निवडून येणार आहे ना. मग ते बाकीचे 17 असतील, 18 असतील, कुठे 20 असतील, कुणी 19 असतील, कुणी 22 असतील, कुठे 13 असतील, कुणी 14 असतील, जिथे. पण निवडणुकीमध्ये काय येणार आहे, एकदा येणार आहे ना, एकच माणूस निवडून येणार आहे ना. म्हणजे याचा अर्थ आहे एक निवडतो, बाकीचे समजा 19 पराभूत झालेत. मग त्यावेळी आपण असा विचार करायचा, मी काही एकटा पराभूत झालो नाही. बरं, तुम्ही एकटा अशा वेळी काय विचार करायचे, जेव्हा हे तुमच्या मनाच्या समाधानासाठी सांगतोय मी. तर अशा वेळी एकाच मतदारसंघात एवढे पराभव झालेत. देश आहे, सगळ्या देशातल्या लोकसभा मतदारसंघामधूनची विजयाच्या आकड्यापेक्षा पराजयाचे आकडे प्रचंड आहेत. तुम्ही एकटेच, हे तुमच्या जीवनात येणार असणारं दुःख ते एकट्याचंच नाही, असा विचार करा. आणि तुम्ही आत्मपरीक्षण करायला सुरुवात करा. आत्मपरीक्षण माणसाला दुसऱ्याला दोष देऊन जे त्रास होत असतो, दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याला, त्याच्यातून तुमची मुक्तता व्हायला मदत होते. आपलं कुठे चुकलं, आपण कुठे कमी पडलो, कुठे चुकलं, कुठे कमी पडलो, इतका फक्त एकदाचा विचार करून घ्यायचा. आता जे काही सुधारणा शक्य आहे तेवढं करायचं, बाकीचं सोडून द्या. रात गई बात गई. आता ते काही तुम्ही परत आणू शकत नाही. भूतकाळाला परत आणता येत नाही, भूतकाळापासून फक्त बोध घेता येतो. ही गोष्ट आपल्या मनाला समजून सांगा. हे कार्यकर्त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि जो कोणी निवडणुकीत उभा राहिला तो पण त्यांनी घेतलं पाहिजे, किंवा ज्यांनी त्यांचे प्रचार केले त्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे आपण कुठे कमी पडलो आणि पुढच्या वेळेस आपल्याला याच्यात काय सुधारणा करता येते.
लक्षात आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, केवळ निवडणुकीमध्ये यश संपादन करणं हाच एक निवडणुकीचा उद्देश आहे, अशी जी तुमची धारणा आहे ती बदलून घ्या. लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये उभं राहणं हे लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक महत्वाचं कार्य आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकसभेमध्ये असो, विधानसभेत असो, ग्रामपंचायतीची निवडणूक असो, लोकशाही जीवन ठेवण्यासाठी निवडणूक आणि निवडणुकीमध्ये उभं राहणं, आपले ध्येय धोरणं सांगणं आणि पुढच्याची काय चुकतंय हे सुद्धा जनतेच्या लक्षात आणून देणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही एक अतिशय राष्ट्रीय कार्य पार पाडलेलं आहे की या लोकशाहीच्या जिवंत ठेवण्यासाठी किंवा लोकशाहीसाठी आवश्यक असणारा जो महत्त्वाचा घटक आहे त्या घटकामध्ये त्या घटकाचा एक भाग तुम्ही झालेला होतात. या राष्ट्रीय पवित्र कार्य तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहून पार पाडलेलं आहे. त्यामुळे स्वतःला धन्यता माना, स्वतःला म्हणा की यस, मी एक महत्त्वाचं काम केलं, मला जे काही विचार मांडायचे होते ते मांडले, माझं काही जे काही जनतेच्या समोर मला जे काही करायचं आहे ते मी करायचं आहे ते सांगितलेलं आहे आणि जनतेनं जो काही मला कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, असा विचार जसं त्या उमेदवारानं केला पाहिजे तसा कार्यकर्त्यांनीही करणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनीही अतिशय गरजेचं आहे की आपण आपल्या परीनं, आपल्या उमेदवारानं, आपल्या पक्षानं जे काही करता येईल तेवढं केलं, पब्लिकला जे काही सांगता आलं तेवढं सांगितलं, किंवा काही आपल्या चुका झालेल्या होत्या त्या चुकीमुळे जनतेला यावेळेस आपण आवडलो नाही, यावेळेस आवडलो नाही याचा अर्थ पुन्हा कधीच आवडणार नाही असा होत नाही. यावेळेस आवडलो नाही याचा अर्थ दुसऱ्या वेळेस आवडणारच नाही असा विचार करण्याची गरज नाही. आने वाला दिन जाने वाला आहे ती परिस्थिती बदलत असते मित्रांनो. काँग्रेसची सत्ता अनेक वर्ष होती, बदललं. 10 वर्षापासून भाजपा आणि मित्रपक्ष सत्ता करतायत. आता यावेळेस भाजपा कदाचित सत्तेत येईल न येईल आता मी काही सांगणार नाही, मला काही सांगता येणार नाही तेवढा अंदाज, पण सीट्स काही कमी होऊ शकतात एवढे अंदाज आहे. पण आता त्याच्यावर मी कोणाचं सरकार येईल कोणाचं सरकार येणार नाही याबद्दल आज माझा तो विषय नाही. मला एवढंच म्हणायचं आहे या निमित्तानं की ह्या काही गोष्टी आहेत जी की आता ताईपणा करू नका. आता कसं झालं असं समजू नका आणि विजय होणार होतात मग लोक काय म्हणतील, कार्यकर्त्याची एक चिंता राहते किंवा उमेदवाराची. आता मी लोकांना कसं सामोरं जाऊ, कसं जाऊ? काय तू काय चोरी केल्या की काय? का तुम्ही काय चोरी केली काय? निवडणूक लढवणं म्हणजे एक पवित्र कार्य केलेलं आहे. लोकांना समोर कसं जाऊ म्हणजे आत्मविश्वासाने समोर जायचं. बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते असे विचार आपल्या मनाला. फिरून या डाव मांडावा दुसरा, फिरून या डाव मांडावा दुसरा, हाच आसरा मानवासी असे एका कवीने म्हटलंय. हाच आसरा मानवासी असं म्हटलेलं आहे. फिरून या डाव मांडावा दुसरा, हाची आसरा मानवासी. म्हणजे आता आपण पुन्हा एकदा, डाव म्हणजे कट्टकारस्थान नाही, डाव म्हणजे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला उभं राहणं आणि ते उभं राहण्यासाठीची जी सेवा हा जो काही भाग असतो, सेवा आणि संपर्क, सेवा संपर्क आणि सद्भाव, सेवा संपर्क आणि सद्भाव हे कायम ठेवायचं आणि सातत्यानं माझा जन्म हा सेवा करण्यासाठी, लोकांमध्ये राहण्यासाठी, लोकांबद्दल सद्भाव व्यक्त करण्यासाठी, चांगले विचार देण्यासाठी, समाजाचं एक होकायंत्र म्हणून, देशाचं एक होकायंत्र म्हणून, मतदारसंघाचं एक होकायंत्र म्हणून
मला एक दिशा द्यायचं आहे आणि ही दिशा देण्यासाठी माझा प्रत्येक क्षण मी मार्गी लावणार आहे, त्या कामी लावणार आहे, असा विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यातून तुमचा आणि लक्षात ठेवा, तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. आत्मविश्वास यशाची कुंजी आहे, हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास हे यशाची कुंजी अनेक महापुरुषांना सांगून ठेवलेल्या आहे. आणि मनाला कधी डळमळीत ठेवू न शकता. मनासारखे दैवत दुसरे नाही असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि निश्चय करा. आता पुढं अजून आपल्याला कोणकोणत्या लिहून काढा. आज शांततेनं बसा आणि शांततेनं आपल्याला यश आलं तरी आणि यश आलं तर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते लिहून काढा. आणि अपयश आलं तर कोणकोणत्या गोष्टी. विधायक बघा का, विधायकता कधी सोडायचं नाही या विषयात. विधायकता सोडले की नायकाचा खलनायक झाला म्हणून समजा. म्हणून तुम्हाला नायक म्हणून जगायचं आहे. आणि नायकाचा आत्मा आहे विधायक कार्य, विधायक कृती, विधायक उक्ती. आणि घडताना हे घडणं आहे जीवनामध्ये. मोठं होणं म्हणजे घडणं आहे आणि घडवणं आहे. मोठं होणं म्हणजे घडणं आणि घडवणं. मोठेपणाचा निकष लक्षात ठेवा, लिहून ठेवा. मोठेपणाचा निकष घडणं आणि घडवणं. समाजाचा घडवणं म्हणजे समाजाचा विकास करणं. यासाठी माझा जन्म झालेला आहे. माझ्या आईवडिलांनी मला यासाठी जन्माला घातलेला आहे. दगडाचा तरी उपयोग होतो, माझा उपयोग झाला पाहिजे. आणि ह्यासाठीच माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी प्रयत्न करणार आहे, असं ठामपणे मनाला सांगा. लक्षात आलं. या देशासाठी अनेक महापुरुषांनी, अनेक संतांनी, अनेक विचारवंतांनी, अनेक सैनिकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, स्वतःचं योगदान दिलेलं आहे. कोणानं, काही जणांनं जीवदान दिलेलं आहे, काही जणांनं जीवनदान दिलेलं आहे. मित्रांनो, जीवनदान देणं म्हणजे आयुष्यभर चंदनासारखं झिजणं. तुम्हाला चंदनासारखं झिजायचंय समाजासाठी. अरे विजय आणि पराजय येतात आणि जातात, मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसरायचं नसते. पुन्हा विजयासाठी सिद्ध व्हायचं असते. असे नकारात्मक कशाला विचार येऊ देत आहे तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्याने सुद्धा असा विचार आहे. और जीतेंगे और पुन्हा एकदा यशासाठी सिद्ध झालं पाहिजे. आणि असा पुन्हा एकदा यशासाठी सिद्ध झालं पाहिजे हा विचार एकदा डोक्यामध्ये गेला की सद्भाव ठेवा. कारण सद्भाव जर तुम्ही ठेवला नाही, काय होतं, माणसं दुखवली जातील पुन्हा. मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल, मनानं दुखवली जातील. एवढंच म्हणायचं, तुम्हाला जे काही रिझल्ट आता तुमच्या हाती येईल तेव्हा एवढंच म्हणायचं, जनतेने समजा तुम्हाला 4 लाख मतं पडलेत आणि पुढच्याला 4 लाखाच्या पेक्षा जास्त पडली, तो निवडून आला उदाहरण. तर पब्लिक, तुम्ही स्वतःला कमी कशासाठी समजा. अरे काही माणसाच्या सोबत 4 माणसं नाहीत, त्याला 4 मतं मिळत नाहीत. तुमच्याकडे तर लाख, कोणाला लाख, कोणाला 1.5 लाख, काय जे काही पडतील. अरे एवढ्या माणसासोबत आहेत, हाही विचार काही कमी नाही. हे काही कमी नाही. इतके लोक तुमच्या सोबत आहेत, हे काही कमी नाही. हाही विचार करा, माझ्यासोबत इतके लोक आहेत. काही जणाला तर तिरडीला 4 माणसं नाहीत, गाडगं धरायला माणूस नाही. तुमच्यासोबत एवढे माणसं आहेत, हे काही कमी आहेत माणसं तुमच्याजवळ. तुम्हाला आज समाजामध्ये एक लीडर म्हणून तुम्हाला सन्मान आहे, तुम्हाला एक सन्मानानं बघितलं जातं. त्यामुळे ह्याकडे तुम्ही कधी दुर्लक्ष करू नका. तुमचं सामर्थ्य जर तुम्ही विसरून गेलात ना, तुम्ही दुबळे होऊन जाल, नर्वस होऊन जाल. कधी नर्वस होईल. लक्षात ठेवा, वाघ जखमी होऊ शकतो. पण आपलं वाघ पण सोडत नसतो. तसं तुम्ही तुमचं जे सामर्थ्यशाली जगणं आहे, जे कॉन्फिडन्सनं जगणं आहे, जे आत्मविश्वासानं जगणं आहे आणि जे सेवेसाठी तुमचं रात्रंदिवस अनेकांचं भलं केलं तुम्ही, अनेकांना जीवनात उभं केलात, त्यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेतच. म्हणून तर तुम्हाला लीडर म्हणून, तुम्हाला नेतृत्व म्हणून तुम्हाला लोक पाया पडतात. तुमच्या वयापेक्षा लहान वयाची माणसं तुमच्याकडे पाया पडतात, जी करतात, तुमच्या समोर हात जोडतात. तुम्हाला साहेब 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 म्हणतात. हे काही कमी आहे? हे यश नाही का? हे पण यश आहे मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, पद म्हणजेच विजय असत नाही.
पद म्हणजेच विजय असत नाही, पदाशिवाय सुद्धा नेतृत्व करता येते, पदाशिवाय पावर असू शकतात. बाळासाहेब ठाकरे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे कुठलंही पद नव्हतं मित्र, होते काही मुख्यमंत्री नव्हतं या अर्थांचं, शासनातलं पद सांगतोय, ते संस्थापकच होते ते. पण त्यांचा कसा दरारा होता, दरारा त्यांच्या कामाचा, त्यांच्या वाणीचा, त्यांच्या लेखणीचा, त्यांच्या जगण्याचा असा दरारा तुमच्यामध्ये निर्माण करता आला पाहिजे. अनेकांनी असा आपल्या आपल्या आयुष्यभर दरारा निर्माण केलेला आहे सेवेच्या माध्यमातून. स्वतःला कमी काही समजायची गरज नाही मित्रांनो. म्हणजे पद म्हणजेच नेतृत्व नाही. महात्मा गांधीजींकडे कुठलंही पद नव्हतं, पण महात्मा गांधीजींना जग मानते, जग. काहीच मतभेद असू शकतात, आपल्याला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही आणि का नसून येत असावेत ना पदभेद. काय जे त्यांचं काही जरी धोरणं, ते काही धोरणं त्यांच्या काही स्वतःच्या स्वार्थासाठी ते जे काही धोरणं मांडले असतील, काही विचार मांडले त्यांच्या स्वतःचं पोट भरून घेण्यासाठी थोडं मांडले, टेमकी काढण्यासाठी स्वतःची. किराणा खाऊ थोडंच होते ते, तेवढ्यासाठीच थोडं किराणा मिळते जास्त म्हणून थोडं ते बोलले होते किंवा एखादं धोरण मांडले होते. त्यांची एक विचारधारा होती, ते मांडले, संपला विषय. बरं त्याबद्दल तुम्हाला मतभेद आहे तर असणं का साहजिक आहे, काय राहू नये. एखादी गोष्ट आपल्या हिताच्या विरोधात कोणाची जात असेल तर आपल्याला मतभेद असणं साहजिक आहे, लोकशाहीमध्ये हे चालते. त्याच्यामुळे महात्मा गांधीच असतं. लक्षात घ्या, महात्मा गांधीजीचा सारखं ढोंग सोंग केल्यानंतर कोणी महात्मा गांधी नाही होऊ शकत. महात्मा राहतात. लक्षात आलं. आणि मग त्यांच्याकडं पद कोणतंही नव्हतं तर नेतृत्व होतं, नेता होते. इंग्रज महात्मा गांधी काय म्हणतील असं विचार करायचे. लक्षात आलं. महात्मा गांधी काय म्हणतील, महात्मा गांधीचा काय शब्द असेल, महात्मा गांधीजीचा काय निर्णय असेल. अरे तुमच्या निर्णयाकडे लोकांनी, तुमच्या निर्णयाची वाट पाहणं देखील, तुमच्या निर्णयाकडे लक्ष देणं देखील हे फार मोठं यश आहे. तुम्हाला सुद्धा विचारतात खूप लोक, ते विचारणं देखील तुमचं यश आहे. निवडणुकीतलं यश म्हणजेच यश नसते, तुम्हाला विचारून काही कामं होतात, तुम्हाला विचारलं जाते, तुमचा विचार घेतला जातो आणि याला सुद्धा यश समजा, याला सुद्धा यश समजा आणि तुम्हाला नेता समजलं जाते. पराभव झाला तरी काही नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, अपयशाचे रूपांतर यशात होते आणि एखाद्या वेळेस ज्यांचं आज यश ते उद्या यश मिळवतील, त्यांचं पुढच्या निवडणुकीत ते अपयशी होतील. म्हणजे यशाचं रूपांतर अपयशातही होते आणि अपयशाचं रूपांतर यशातही होते. हे जगाचं सत्य, जगातलं सत्य गोष्ट आपण बघितली, लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं तुमच्यामध्ये हिंमत ठेवा, तुमच्यामध्ये सेवाचं सामर्थ्य ठेवा, तुमचा संपर्क शक्ती वाढवा, अजून सद्भाव वाढवा, अजून काय काय त्रुटी असतील ते दूर करा आणि पुन्हा एकदा यशासाठी सिद्ध होऊन अपयशाचं रूपांतर तुम्हाला यशामध्ये करायचं आहे. त्यासाठी हा विश्वास तुम्ही बघितल्यानंतर पराभव तुमचा जर झाला आणि जर तुम्ही पराभवाच्या नंतर देखील जेव्हा तुमची कोणी भेटायला येतात, त्यावेळेस तुमची काही मुलाखत घ्यायला येतात, त्यावेळेस तुम्ही नर्वस होऊन नाराज होऊन जर बसलात तर तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नव्हती, नाही आणि आता पुढे राहणार नाही असं जाहीर होते. मग लोक लक्षात ठेवा, अशा वेळी काय विचार नाही तुमचा, आताही विचार. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. या माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचा 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता. निवडणुकीमध्ये तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलेलो होतो. त्यावेळेस ते एवढंच म्हणाले होते, तुम्हाला मी सांगतो की त्या प्रसंगी सुद्धा काही 2 कार्यकर्ते होते, पराभव झाल्याने जास्त येत नाहीत, हे सत्य पण स्वीकारा तुम्ही. तेव्हा साहेब काय म्हणाले तुम्हाला सांगतो. साहेब म्हणाले, याला साक्षीदार काही लोक आहेत, 4-5 लोक आहेत, तर एवढंच म्हणाले की पुन्हा आपण पब्लिकमध्ये जाऊ, पुन्हा विजय मिळू. एक कार्यकर्ता रडत होता, तर त्याला सांगितले रडायचं नसते, म्हणजे त्यांना हे सांगायचे होते रडायचं नसते, लढायचं असते, पुन्हा एकदा लढायचं असते, पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवू, पुन्हा यश मिळून दाखवू, असं त्यावेळेस त्यांना म्हणायचं होतं. आणि एवढंच नव्हे तर महाविद्यालयाच्या बद्दल माझ्यासोबत आम्ही होतो त्यावेळेस आमचे शेंदारकर सरांना ते म्हणाले की
आमच्या संस्थेचे खजिनदार होते त्यावेळेस, ते आता ते सहसचिव आहेत. तर त्यांना म्हणाले की महाविद्यालयाचे डेव्हलपमेंट अजून काय, कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील, काय नाही, ती विकासाच्या संदर्भात ते बरेच विषय काढत होते. म्हणजे सांगायचा हेतू आहे सर मित्र, 1 तास झाला नव्हता विजय निकाल लागून. म्हणजे त्याही परिस्थितीमध्ये मी एक जे अनुभवलेलं सांगतो, मी काय प्रचार करण्यासाठी तुम्हाला बोलत नाही. म्हणजे या प्रसंगी सुद्धा आपलं लक्ष, तुम्ही जर आता माझं कसं झालं, आता माझं कसं झालं, माझं कसं झालं, असा विचार, काही झालं नाही, काय होणार आहे, तुमच्या एकट्याच थोडं झालेलं असते, अनेकांचं झालेलं असतं, हाही विचार आपण केला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रडणं महत्त्वाचं नाही, लढा महत्त्वाचा असतो. तर या परिस्थितीमध्ये तुमच्याकडून चुकीचे कॉमेंट्स येऊ देऊ नका, कोणाला तुम्ही त्याला जबाबदार धरू नका, कोणावर ब्लेम टाकू नका. कोणावर ब्लेम केल्यामुळं काय होते माहिती आहे काय, तुमचं खच्चीकरण अजून वाढतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीवर ब्लेम करणं म्हणजे त्याच्या चाहत्यावर ब्लेम करणं असते, आणि तो व्यक्ती एखादा विसरूनही जाईल तुमचा ब्लेम. त्यांचे कार्यकर्ते विसरत नाहीत, मग त्यांचे चाहते विसरत नाहीत. मग हे ब्लेम अजिबात खऱ्या नेतृत्वाने ब्लेम करायचं नसते. पुन्हा एकदा यशासाठी माझाच क्लेम आहे म्हणून पुन्हा कामात लागायचं असते. ब्लेम काही करायचं नाही. मला माझा दिलेला कौल जनतेनं मान्य आहे, मी मनापासून स्वीकारतो. कुठे काय कमी राहिलेलं असेल ते पुन्हा दुरुस्त करतो, असं जाहीरपणे आपल्याला मान्य करायला पाहिजे. तुम्ही हे, आणि कार्यकर्त्याने सांगून ठेवलं पाहिजे, तुमच्या हातामध्ये आज आणि उद्याचा दिवस आहे. सकाळीचाही दिवस, सकाळी 10पर्यंतही तुमच्याकडे संदेश देण्यासाठी तुम्ही एखादं परिपत्रक काढा, एखादा मेसेज पाठवून द्या जनतेपुढे की कार्यकर्त्यांनी आलेल्या जो विजय असेल, जो काही निकाल येईल त्यासाठी तो सकारात्मकतेने स्वीकारला पाहिजे, स्वीकारावं. त्याच्याबद्दल कुठल्याही अपशब्द कोणाबद्दल काढू नयेत, कोणावर ब्लेम करू नयेत, आणि आदळआपट करून घेऊ नये, काही कुठल्या दारू पिऊन धिंगाणा घालू नये. अशा पद्धतीचं एक मेसेज आपण देणं अतिशय गरजेचं असते मित्रांनो. आणि मग त्यामुळं तुमच्यामध्ये एक प्रगल्भता आहे. हा पराभव त्यांनी हसत हसत स्वीकारलेला आहे माणूस. ठीक, अनेकांना सुद्धा मनाचं हृदय परिवर्तन होतोय. अरे एवढ्या क्वालिटीचा माणूस आपण गमावून बसलेला आहे, अरे एवढा चांगला माणूस आपण गमावलेला आहे, एक चांगलं नेतृत्व आपण गमावलेलं आहे, असा भाव लोकांच्या मनामध्ये निर्माण होतील. आणि तुमच्याकडनं जर काही धिंगाणा व्हायचा दिसला तर अरे बरं झालं, याला आत्ता तर धिंगाणा एवढा करायला लागला आहे, बरं झालं हा यासला धिंगाणा करणारा प्रवृत्तीचा हा माणूस आहे का, मग यानं जर संसदेत जाऊन कुठला धिंगाणा घातला असता. अशा पद्धतीचा मानसिकता तयार होऊ शकते. तुमची दादागिरी या ठिकाणी व्यक्त होता कामा नये, तुमची दहशतवादी वृत्ती या ठिकाणी व्यक्त होता कामा नये, तर तुमचा सद्भाव आणि सगळ्या जनतेविषयीची भावना. कारण तुम्हाला काय असते माहिती आहे काय, आत्ता ज्यांनी मतदान तुम्हाला केलेलं नसते, पुढच्या वेळेस हेच लोक मतदान करू शकतात, हेच मतदान करू शकतात. किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस पक्ष बदलण्याची, आज समजा तुमचा एक्स पक्ष आहे, तुम्हाला उद्या कदाचित आज एक्स पक्ष आहे म्हणून वाय पक्षाच्या लोकांवर आदळआपट करायला, शिव्या द्यायला, टीका प्रचंड करायला, त्यांना बदनाम करायला लागलात, तर तुम्हाला त्या वाय पक्षाच्या समर्थकांना वाईट साईड बोलायला लागला, तुम्हाला उद्या वाय पक्षात जावं लागू शकते एखाद्या वेळेस, काय सांगता येत नाही, लोक काय होऊ शकतं. तर त्यामुळं ते सुद्धा मतदार तुमचेच आहेत असं समजा, त्यांचा सुद्धा उपयोग होणार आहे असाही एक विचार करा. किंवा यावेळेस ते नाराज झाल्यामुळे मतदान केले नाहीत, पुढच्या वेळेस त्यांची नाराजी दूर होऊ शकते. किंवा त्यांना हे निवडून आलेल्या व्यक्तीकडून काही अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे ते परत तुमच्याकडे वळू शकतात. म्हणून काही आपल्याला एकाच लुगड्यावर कोणी म्हातार होत नाही, एकाच निवडणूक म्हणजे आयुष्य नसते, एकच निवडणूक होते. आता विधानसभा आहेत, विधानसभेला उभं राहता येते, अजून विधानसभेची तयारी सुरू करा, विधानसभेमध्ये आमदार व्हा, तुमची सत्ता आली तर तुम्ही मंत्री होऊ शकता. अनेकांनी खासदारकीला पराभव झाल्यानंतर आमदारकी निवड लढवली, पुन्हा त्यांची सत्ता आली, ते मंत्री झाले, त्याचे उदाहरण आहेत. त्याच्यामुळे असं काही समजायचं नाही.
मी आता झालो म्हणजे आता कधीच होणार नाही असं कोण म्हटलंय? अनेक माणसं पराभूत झालेली होती. तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला खूप माहिती आहे, राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय आहात. त्यामुळे अनेकाने पराभूत झालेले असताना सुद्धा पुन्हा यशस्वी झालेले आहेत. म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा फारसं, काही जण कार्यकर्ते असं एका कार्यकर्त्याचा आम्ही सकाळी चर्चा करत असताना एक कार्यकर्ता मला म्हणाला की सर नाही, आपण म्हणलेलं असते की आम्हीच विजय होणार, आमचे साहेब निवडून येणार आहेत असं म्हणलेलं असते. मग लोक म्हणतात आले का तुझे निवडून? अरे बाबा, ते तुला तसं आले का निवडून असं म्हणणारा एखादा वेळेस नालायक असतो, त्याला कळत नाही. अरे बाबा, विजय होतोच म्हणावं लागते. पराभव होतो म्हणत राहिला तर कसं होईल? विजयच होतो म्हणत राहावं लागते आपल्याला. विजय होत आहे, निवडणूक सुरू झाले नाही, आतापासूनच म्हणायचं पुढच्या वेळेस आमचाच विजय आहे म्हणावं लागते. विजय 100% म्हणजे 100% आहे म्हणत राहावं लागते. आत्ता जरी एखाद्या वेळेस म्हटलं तर कोणी ना, आत्ता जरी कोणी म्हटलं ना यस पुढच्या वेळेस विजय आमचाच आहे म्हणायचं, काहीतरी झालं म्हणायचं थोडं इकडे तिकडे, तर पुढच्या वेळेस आमचाच विजय आहे म्हणायचं. आणि म्हणला होतात की विजय होणार आहात म्हणला होतात की अरे तसं म्हणावंच लागते, मनातच राहणार म्हणायचं, मनातच राहू म्हणायचं. ते हा पॉलिसीचा भाग आहे. हा तुम्हाला पराभव होते कसं म्हणून सांगता येते आधीच? निकालच लागला नाही, तुम्ही पराभव कसं म्हणून सांगू शकता? त्यामुळे म्हणावं लागते म्हणून सांगा त्या कोणी जर काही सांगितल्यानंतर. आणि कोण पराभव होत नाही म्हणायचं? विजय पराजय हे चितपट, ऊन पाऊस, यश अपयश हे अनिवार्य गोष्टी आहेत. अनिवार्य गोष्टी आहेत. जसं जन्म जसा होतो तसा मृत्यू होतो. लक्षात आलं? म्हणजे जीवनाचे हे चक्र आहे, या चक्राचं ज्ञानही तुम्ही त्यांना करून दिलं पाहिजे. आणि मित्र सगळ्यांना सुद्धा मी जे कोणी विजय होतील त्यांनी सुद्धा फार हुरळून जाण्याची गरज नाही. कधी कधी काय होतं माहिती आहे काय? तुमच्या यशाचं गमक पुढच्या व्यक्तीच्या चुका असू शकतात. म्हणजे तुमचं बरोबर असल्यामुळे तुम्ही यशस्वी झालात असं कधी कधी नसतं, पण कधी कधी पुढच्याच्या चुका हे तुमचे यश असू शकते. म्हणून कधी कधी ह्या गोष्टीचा विचार करा. आणि त्याच्यामुळं फार मोठं आपण हे केलं वगैरे नाही. त्यांचंही कौतुक करा. सर्वांनी मला ज्यांनी मतदान केले त्यांनी, विजय झालेल्यांनी आभार माना सगळ्यांचे. आणि जीवनामध्ये त्यांनी विजय झालेल्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना आव्हान केलं पाहिजे. विजय हा अतिशय संयमानं साजरा करा. विजय मिळवणं महत्त्वाचं आहे, यश मिळवणं महत्त्वाचं आहे, विजय मिळवणं महत्त्वाचं आहे, पण ते विजय पचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे अतिशय गरजेचं असतं मित्र. तुम्ही जर काही खाली मुंडकं वरी पाय हे असे शब्द काय वापरता? तुम्ही कशासाठी वापरता? खाली मुंडकं वरी पाय याचं झालंय का? आणि लक्षात ठेवा, तुम्ही काही व्यक्तीबद्दल मी ह्या कार्यकर्त्यांना उद्देशून सांगतोय, अरे आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल खाली मुंडकं वरी पाय असे शब्द वापरतो, अरे त्यांनी खूप मोठी सेवा दिलेली आहे, फार मोठं योगदान आहे त्या माणसांचं. आणि कधी कधी आपली पात्रता त्यांच्या पायाजवळ उभं राहण्यासाठी नसते. त्यामुळे आपण आपली अवकात लक्षात ठेवून सुद्धा बोललं पाहिजे. अशा पद्धती अपशब्द वापरून तुम्ही आनंद व्यक्त साजरा करा, काय अडचण नाही. विजय झाला ना बस आनंद व्यक्त करायचा, बस आम्ही यश मिळालं बाबा, आपल्याला यशस्वी झालो बाबा, आपल्याला जनतेने उपकार केले व आपल्यावर, जनतेने आपल्याला कौल दिला, तो आनंद होतो माणसाला जीवनामध्ये. आणि तो आनंद व्यक्त केला पाहिजे. नैसर्गिक आहे ते. आणि आनंद वाटणं, आनंद व्यक्त करणं, उत्साह करणं, अभिनंदन करणं, एकमेकांचे पेढे वाटणं, साखर वाटणं. काही जण नवसे केलेले असते, ते नवसं फेडून टाका, तुम्हाला लई समाधान वाटेल. नवसाचा त्या यशाचा काहीही संबंध नसतो. नवशे सायासे कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती. हे नवसा पिवसानं काय होत नाही. काही कार्यकर्ते उत्साह असतात, अमुक नवसं केल्यामुळे साहेब एकदर म्हणला, मला कमाल वाटले त्याचं. सर मी कुठं गेलतो माहिती आहे काय? लई दूर होतं म्हणलं, आपल्या राज्यात नाही मला ते देव, तिथं गेलतो म्हणलं. मग विजय झाले की म्हणलं साहेब आपले, मग तिथं गेले की विजय होते का म्हणलं? बरं म्हणजे जे गेले की विजय होतात का? मग सध्या पराभव झालेले गेले नव्हते का? नाही, त्याच्या मनात भाव चांगला नसं म्हणला. हे असले डुप्लिकेटपणा, असे अंधश्रद्धा हे अतिशय मूर्खपणाचे लक्षण असतात. त्यामुळे अशा गोष्टीवर फार काही विश्वास ठेवू नका. या नवसामुळं फुसामुळं काहीच होत नाही. संतांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी अनेकांनी सांगून ठेवलेलं आहे. सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा ते
नवसप हे उगं मनाच्या समाधानाचा भाग असतो. ते सोडून द्या, आपल्याला त्याच्यावर काही गरज नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांना विजय होत असेल त्यांनी उलट जे पराभव झालेला आहे ज्यांचा, त्यांच्याबद्दल सुद्धा सद्भाव व्यक्त केला पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताधारी जितके गरजेचे असतात तिथे विरोधकही गरजेचे असतात. विरोधी पक्षही समर्थ असणं गरजेचं असते. आणि चांगली फाईट झालेली आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा खूप चांगली फाईट दिलेली आहे. त्यांचेही कामं त्यांनी ज्या पद्धतीने केले होते त्यांना त्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि मलाही जनतेनं थोडासा अधिक प्रतिसाद दिला आहे, म्हणून मी थोडं मला विजय संपादन करता आला. मी याबद्दल सर्वांचेच ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या हातून मला जे काही जनतेची सेवा करता येईल तेवढं मी करणार आहे, असा भाव आपण सद्भाव व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे. की चुकीच्या पद्धतीनं कॉमेंट्स करू नये. आता अजून एक येतो कॉमेंट्स बऱ्याचदा. आपण जेव्हा पराभव होतो तेव्हा एक कॉमेंट्स येत असतो, आपण पराभव झाला की पुढचे विजय झाले म्हणजे ते धनशक्तीचा विजय झाला. धनशक्तीचा विजय झाला. एका पक्षाचे व्यक्ती अक्षरशः पैसे वाटत होते. पैसे वाटून थकले होते आणि त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी बातमी देऊन टाकली पराभव झाल्यानंतर की पुढचा जो निवडून आलाय ना हे कशाचं फळ आहे, धनशक्तीचं फळ आहे म्हणून सांगितलं. आणि आपण वाटलेल्या पैशाचं काय म्हणते, त्याला कुठं नेऊन ठेवावं, त्याचं काय करावं, त्याचं काय लोणचं घालायचं काय आता ते पैसे वाटले त्याचं. तर मित्र असं काही नाही आहे. आपण जे काही झालं त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. आणि माझं जिल्ह्याच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी माझा जरी पराभव झालेला असला तरी माझं नेहमी सहकार्य असेल, साथ देईल मी विकासाच्या कामाला. मी कुठं आडवा येणार नाही, मांजर आडवालत सारखं मी आड येणार नाही. कुठलेही लोकशाही जे काही विधायक निर्णय असतील ते विधायक निर्णयाला माझा प्रतिसाद नेहमीच असेल, माझा सपोर्ट असेल. अशा पद्धतीची भावनासुद्धा आपण व्यक्त करणं हे प्रगल्भ नेतृत्वाचं लक्षण आहे. आणि प्रगल्भ कार्यकर्ते सुद्धा यश हे सहानुभूतीपूर्वक व्यक्त करत असतात इतरांना. कारण आणखीन एक लक्षात ठेवा मित्र, जे माणसं पराभव झाले, ज्या व्यक्ती दुसऱ्या काही कार्यकर्ते उत्साही राहतात. आता मला सांगा, एक कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाचा आहे, त्याने त्याच्या परीने प्रयत्न केले, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न केले, तुम्हाला यश मिळालं. मग यश मिळालं, त्याच्या घरासमोर नाचण्याची काय गरज आहे? म्हणजे काय करायचं माहिती आहे का, पुन्हा उचकून द्यायचं सगळे धंदे. मग त्यानं उचकायचं, त्याच्यासमोर जाऊन काहीतरी बोलायचं. मग त्यानं घरातून दगडफेक केला की मग दगडफेक केला म्हणून रडत बसायचं. आपण चूक केल्यानंतर त्यानं दगडफेक करणारच ना मधून बसून. मग त्याला तर प्रचंड राग आलेला आहे, त्यानं आधीच दुखावलेला आहे. दुखवलेली माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे दुखवलेल्याला परत दुखवू नका. तुमचा विजय संयमानं साजरा करा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट राहील. जे माणूस आणि जो विजय होतो ना त्याला अजून कारभार करायचा आहे आणि त्याच्यासाठी चांगलं वातावरण ठेवणं अतिशय गरजेचं असते. पुन्हा तुमच्या गावामध्ये तुमच्या विजयी माणसाला आणायचे आहे, विजयी उमेदवाराला आणायचे आहे. असलं मारामाऱ्या आणि भानगडी करून ठेवल्या तर पुन्हा तो येतो का, ये ना म्हणते ते. नको पुन्हा उद्या भानगडी होते, पोलीसचे रिपोर्ट वेगवेगळे जाऊ शकतात. साहेब त्या ठिकाणी जाणं योग्य राहणार नाही, असं रिपोर्ट दिला आणि असं पत्र जर दिलं तर अवघड होऊ शकतं की ते आणणंही उचित होणार नाही, पुन्हा धिंगाणा, आणि त्याही व्यक्तीला येताना आनंद वाटणार नाही. म्हणून त्यामुळे असं काही करू नका. आता तुमचा विजय झाला ना, बस आनंद व्यक्त करा, बस शांत राहा. मग तुमच्या साहेबाला जाऊन भेटा, त्या साहेबांचं कौतुक करा, साहेबाला हार टाका, साहेबासोबत फोटो काढून घ्या, मस्त आनंद व्यक्त करा. तिथं कोणाच्या तरी घरासमोर जाऊन कशाला, ते काही आनंद व्यक्त करण्याचा भाग आहे. त्या साहेबाकडे जाणं, साहेबाच्या घरासमोर जाऊन नाचा वाटलं तुमच्या मस्त नाचायचं, डेंडेंडेंडेंडेंडेंडेंडें नाचायचा, आनंद वाटते तिथं सगळं. त्याच्या घरासमोर जाऊन काय फरक आहे? कोणाच्या घरी माणूस मेलेला असताना आपण त्याच्या घरासमोर नाचतो का? कारण त्याच्या घरात दुःख आहे ना. मग जे माणसं दुःखी झाले त्याला अजून त्याला दुःखी करणं हे काही माणुसकीच मनाचं लक्षण आहे का? जखमेवर मीठ चोळणं उचित राहणार नाही. म्हणून जखमेवर मीठ चोळून जखम करून घेऊ नका.
जखमेवर मीठ चोळून जखम करून घेणाऱ्यांची संख्या खूप आहे समाजामध्ये. म्हणून कोणाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आतताईपणा आपण करता कामा नये. या सगळ्या गोष्टी मी एवढ्यासाठी सांगितलेल्या आहे. एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर पुन्हा काही त्याच्यावर विचार न करता आताच या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. आणि हे मी जे सांगतो आहे त्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं अतिशय गरजेच्या वाटत असतील आपल्याला, तर ते आपल्या जनतेसमोर नेण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद.